लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। शाळा बंद होताच मुले रमली मोबाईलवर। अबालवृद्धांपासून तर महिलांपर्यंत सर्वांनाच मोबाईलनं लावलंय वेड। बातमी आहे केळापूरमधून। यवतमाळच्या केळापूर तालुक्यातील सद्यस्थिती जवळपास सर्व शाळांना सुट्टी असल्याने मुले घरीच आहेत। दुपारी उन्हाची तीव्रता जास्त असल्याने बाहेर जाणे जवळपास बंद झालेलं आहे। सतत घरात राहिल्याने लहान मुले आणि युवा पिढीला मोबाईलचं मोठं वेड लागलेलं असून दिवसभर मुले मोबाईलवर राहत असल्याचं चित्र जवळपास संपूर्ण सगळ्याच घरी पाहायला मिळत आहे। पूर्वीच्या काळात विद्यार्थी जमायचे, मित्र जमायचे, गप्पा गोष्टी चालायच्या, मैदानी खेळ खेळायचे। मात्र आता खेळणं बागडणं बंदच झाल्याचं दिसून येते। मोबाईलच्या अतिवापरामुळे डोळ्यांवर विपरीत परिणाम होऊन बऱ्याच जणांच्या चष्माचे नंबर वाढलेले दिसून येतात। सतत मोबाईलवर असल्याने डोळ्यासोबतच मानेचे, पाठीचे, कमरेचे आजार सुद्धा वाढण्याचं प्रमाण जास्त दिसून येते। आणि शहरी भागातच नव्हे तर ग्रामीण परिसरातही इंस्टाग्रामचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढलाय। सर्वांना मोबाईलची सवय जडलेली आहे। पूर्वी 2G, 3G होते, पण आता 4G, 5Gचा जमाना आलेला आहे। सतत मोबाईलचा वापर होत असल्याने अनेकांना 1.5 GBचा डेटा सुद्धा सोशल मीडियावर येणारे यूट्यूबवरील प्रोग्राम, रील्स, चित्रपट, गाणी यांच्या अतिवापरामुळे 2G डेटा सुद्धा पुरत नसल्याचं दिसून येते। याशिवाय व्हॉट्सॲप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आदीपासून सुद्धा याचा वापर वाढल्याचं दिसून येते। कित्येक जण दिवसभर केवळ रील्स बनवताना दिसून येतात। यामध्ये वेळेचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे। पूर्वी टाइम इज मनी असं म्हटलं जायचं, आता मात्र महिला आणि पुरुष तासनतास मोबाईलवर दिसून येतात। स्वतःच्या रील्स तयार करून व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्यापर्यंत इंस्टाग्रामची सर्वाधिक गरज भासते। निमंत्रण पत्रिकेपासून तर 13व्याच्या जेवणाचं आमंत्रण सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलं जातं। लोकसभेच्या निवडणुकीत प्रचाराकरिता सर्वाधिक वापर सोशल मीडियाचा करण्यात येतो। सर्वच उमेदवारांनी आणि गावपुढाऱ्यांनी सोशल मीडियाचा वापर करून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्नही केलेला दिसून येतो। रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी केळापूर प्रतिनिधी हनुमान लसंते, यवतमाळ।